शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या यादीत तुमचं पण नाव आलंय का? पण KYC कशी करायची याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण KYC कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. KYC करण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना. पहिली सूचना अशी आहे की KYC ही घरबसल्या होणार नाही. KYC करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC केंद्रामध्ये किंवा महा ऑनलाईन केंद्रामध्ये जावे लागेल. दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की CSC सेंटरवर जाताना आधार कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल घेऊन जाणं अनिवार्य आहे. तिसरी महत्त्वाची सूचना आहे की eKYC पूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे. चौथी आणि सर्वात महत्त्वाची सूचना आहे की eKYC करत असताना तुमची संपूर्ण माहिती नीटनेटकी तपासा. जर माहितीमध्ये काही त्रुटी आढळली तर लगेच आक्षेप नोंदवा, जेणेकरून तुमची माहिती तालुकास्तरीय समितीकडे लगेच पाठवली जाईल आणि माहिती दुरुस्ती केली जाईल. जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर CSC सेंटरवर बायोमेट्रिक पद्धतीने eKYC पूर्ण करा. eKYC पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या GR नुसार तुमच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल. शेतकरी बांधवांना, तुमचं पण नाव कर्जमाफीच्या यादीत आलं असेल तर लवकरात लवकर तुमची eKYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. CSC सेंटरवर तुमची eKYCची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं सर्टिफिकेट बघायला भेटणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की eKYC नक्की का गरजेचे आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात KYC करणे गरजेचे आहे. पुढच्या वेळी कोणत्या योजनेची माहिती पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.